नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। ही रेसिपी माझ्या मुलांची खूप आवडती आहे आणि तुम्हालाही आवडत असेल तर ही रेसिपी कुणाला नाही आवडणार। तर माझा मुलगा सहसा पत्तागोबी आणि गाजर खात नाही, त्याच्यासाठी मी स्पेशल ही रेसिपी बनवणार आहे आणि त्याला मोमोजमध्ये पत्तागोबी आणि गाजर खूप आवडतात, त्याच्यासाठीच मी ही रेसिपी बनवते। पण त्याला माहीत नाही आहे, जर त्याला माहीत असेल तर माझ्यासोबतच राहिला असता, पण तो शाळेत गेलेला आहे। तर शाळेतून येऊजेपर्यंत मी ही रेसिपी बनवून ठेवणार आहे। तर पहिल्यांदा पत्तागोबी घ्यायची आहे, तिला एका ग्राइंडरमध्ये टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर ही मशीन नसेल तर 100 रुपयामध्येच मी मेशोमधून घेतलेली आहे, अगदी स्वस्त आहे आणि ह्या मशीनमुळे आपले खूप काम इझी होतात, पटापट होतात। तुम्ही कोणत्याही भाज्या, कांदा करायचा असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्राइंड, टोमॅटो करायचा असेल, पत्तागोबी, गाजर, काही कोणत्याही भाज्या असतील पटापट अशा ग्राइंड होतात, जास्त वेळ नाही लागत। मिरची असो काही असो, तर नक्की घ्या। जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PP हे टाईप करा, मी लिंक तुम्हाला शेअर करेल। पाहू शकता किती छान हे ग्राइंड झालेलं आहे। जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल हे प्रोडक्ट तर तुम्ही चाकूने बारीक कट करून सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्ही जे आपलं खिसणी असते त्याच्यात तुम्ही खिसून पण घेऊ शकता, ते पण छान असं बारीक होऊन जातं। तर आता मी इथे छान पत्तागोबी सगळा अशा प्रकारे ग्राइंड करून घेणार आहे, छान बारीक करून घेणार आहे आणि सोबतच मी गाजर पण बारीक करून घेणार आहे। गाजर आणि पत्तागोबी दोन्ही रेडी झालेला आहे। आता गॅस चालू करूयात आपण आणि गॅसवर कढई ठेवूयात। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा तेल। तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला ओबडधोबड ठेचून, मी असं जाडसरच ठेचून टाकलेलं आहे लसूण, तुम्ही चिरून टाकू शकता किंवा लसणाची पेस्टही टाकू शकता। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गाजर। तर गाजर आपल्याला टाकल्यानंतर आता लगेच पत्तागोबी पण टाकायचं आहे आणि हे दोन्ही आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। तर काही मसाले टाकू नका, असे पत्तागोबी आणि गाजर 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्या। तर पाहू शकता मी दोन्ही मिक्स करून घेते आहे। आता हे मिक्स झालेलं आहे, मी 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर छान मिक्स करून घेतलेलं आहे, किंवा जास्त हलवत बसायची सुद्धा गरज नाही आहे। गॅस स्लो ठेवा आणि 2 ते 3 मिनिटानंतर छान असं एकदा दोनदा आपल्याला ह्याला फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर टाकायचे आहेत मसाले। तर मी इथे घरचेच मसाले जे अवेलेबल आहेत ते टाकलेले आहेत। इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे, थोडंसं तिखट लागावं म्हणून। त्याच्यानंतर धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, चाट मसाला टाकलेला आहे आणि ब्लॅक पेपर पावडरने एक छान चव येते म्हणून मी ते अर्धा चमचा टाकलेला आहे। त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर एक छान असे बाइंडिंग तयार होते, थोडंसं पाणी सुटते याला। आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्स केल्यानंतर अजून 2 मिनिटं छान याला मंद गॅसवर किंवा स्लो गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं हे सारण आता रेडी झालेलं आहे, आपण याला थंड व्हायला ठेवूयात। किती मस्त झालेलं आहे पाहू शकता, बिलकुल पाणी एक्स्ट्रा झालेलं नाही आहे किंवा चिकटसुद्धा झालेलं नाही आहे। त्याच्यानंतर इथे घ्यायचा आहे आपल्याला मैदा। तर इथे एक मी मोठी वाटी मैदा घेतलेला आहे, तुम्हाला किती मोमोज बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही मैदा घेऊ शकता। त्याच्यानंतर मी त्या मैद्यामध्ये टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि तेल टाकलेलं आहे 1 छोटा चमचा। तेल पूर्ण मैद्याला आपल्याला चोळून लावून घ्यायचं आहे। तर पाहू शकता हातावर अशा प्रकारे मैदा आपल्याला चोळून पूर्ण मैद्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर पूर्ण मैद्याला तेल लावून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आपण गव्हाच्या पिठाचा गोळा कसा बनवतो चपातीसाठी, तसाच याचा सुद्धा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। जास्त घट्ट नका करू किंवा जास्तच पातळ नका करू, मध्यम असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। एकदम पाणी नका टाकू, थोडं पाणी टाका आणि छान असं मळत चला, म्हणजे छान याचा पटकन गोळा बनवून जातो। तर पाहू शकता इथे छान असा गोळा बनवून घेतलेला आहे मी मैद्याचा। तर मैद्याला 4 ते 5 मिनिटं आपल्याला साईडला ठेवावं लागेल, कारण लगेचच्या लगेच करता नाही येणार, थोडासा मैदा भिजावा लागतो, म्हणून मी 4 ते 5 मिनिटासाठी मैदा झाकून साईडला ठेवलेला होता। तर पाहू शकता साईडला ठेवल्यानंतर एकदम मैदा असा मऊ झालेला आहे, एकदम असा एकजीव झालेला आहे। त्याच्यानंतर साईडला मी इथे कोरडा मैदा घेतलेला आहे, थोडंसं लावण्यासाठी, लगेच असं लाटताना चिकटू नये म्हणून। त्याच्यानंतर आपल्याला त्या मैद्यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि कोरड्या मैद्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे बुडवून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे। अगदी छोटीशी आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे। जर चिकटत असेल तर तुम्ही
कोरडा मैदा जो आहे ते टाकू शकता वरून आणि लाटून घेऊ शकता। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि एक छोटीशी पुरी बनवून घ्यायची आहे। तर आपल्याला अशा प्रकारे हातावर घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण हे कटने जे आहे कडा जे आहेत त्या पुरीच्या किंवा त्या मोमोजच्या पूर्ण आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आतमध्ये सारण टाकायचं आहे। पाणी लावल्याने काय होतं पटापट चिकटल्या जातं, सुटणार नाही जर आपण स्टीम केले तर। हाताला पाणी चिकट आहे, पटकन हाताला पीठ चिकटतं म्हणून मी कोरड्या मैद्यामध्ये हात बुडवून घेतलेला आहे आणि पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेप तयार करून घ्यायचा आहे मोमोज सारखा। एकदम सोपा आहे। पाहू शकताय पहिला मोमोज रेडी झालेला आहे, एकदम शेपवाला। तुम्ही बाहेरून आणता मोमोज जे सकाळी बनवलेले असतात, आपण 4-5 वाजता जाऊन आणतो, ते खायला इतके टेस्टी लागतात आपल्याला, पण ते चांगले नसतात कारण सकाळपासून बनवलेले ते असतात आणि चांगले नसतात। आपण पटापट बनवून हे खाऊ शकतो। जर तुम्हाला हे मोमोज थोड्या वेळाने जर खायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवू शकता एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये आणि नंतर याला उकडून किंवा स्टीम करून खाऊ शकता। तर हा आपला दुसरा मोमोज पण रेडी झालेला आहे। तशाच प्रकारे मी बनवून घेतलेला आहे। पटापट हे मोमोज रेडी होतात, काहीच वेळ नाही लागत। दुसराही मोमोज रेडी झालेला आहे झटापट आणि खूप मस्त असा शेप आलेला आहे त्याला, पाहू शकताय तुम्ही। मला तर खूप आवडले। आता माझी मुलगी माझं बघून मी शेप देते ते बघून ती पण ट्राय करते। ती पाहू शकताय तुम्ही कसं ट्राय करते, तिला सामान आहे त्याच्यावर ट्राय करते ती। आणि हे मोमोज मी एवढे बनवून घेतलेले आहेत, अजून खूप सारे आहेत ते नंतर बनवणार आहे। तोपर्यंत हे आपण स्टीम करून घेऊयात। स्टीम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर स्टीमर असेल तर ठीक आहे, तुम्ही स्टीमरच्या वरच्या प्लेटला तेल लावून घेऊ शकता। तर स्टीमर नसेल तर काय करायचं, एक प्लेट घ्यायचं, प्लेटवर तेल टाकायचं, छान ग्रीस करायचं, सगळीकडे प्लेटला तेल लावून घ्यायचं, त्याच्यानंतर ठेवायचे मोमोज। तर मोमोज थोडंसं दूर ठेवा, थोडंसं अंतर ठेवा, कारण नंतर स्टीम होताना एकमेकांना चिटकू नयेत म्हणून। सहसा चिकटणारच नाहीत, पण आपण काळजी घेतलेली बरी। आता हे मोमोज सगळे मी अशा प्रकारे छान लावून घेतलेले आहेत, थोडा अंतर ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, वरून एक स्टँड ठेवलेला आहे आणि आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे मोमोजचं प्लेट। आणि मी ह्या मोमोज छान दिसावेत म्हणून मी कोथिंबीर वरून टाकते भरपूर सारी। आता आपल्याला झाकायचं आहे प्लेट आणि छान हे स्टीम होऊ द्यायचे आहेत मोमोज। आपल्याला मोमोज स्टीम होण्यासाठी 5 ते 6 मिनिट लागतील। कधी स्लो गॅस करायचा, पहिल्यांदा तर हाय स्पीडवर आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस स्लो करायचा आहे आणि छान याला उकडून घ्यायचं आहे, स्टीम करून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय मोमोज आपले हे स्टीम झालेले आहे, त्याचा कलर पाहू शकताय। स्टीम झाले हे कसे कळायला पाहिजे, थोडेसे मोमोज अशा प्रकारे हे होतात तेव्हा समजायचं की आपले मोमोज छान स्टीम झालेले आहेत। मोमोज एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे, मस्त रेड चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता, मेयोनीजसोबत, मुलांना कॅचअपसोबत सर्व करू शकता। माझ्या मुलाची रिॲक्शन पाहू शकताय, नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा। बाय बाय।